लोक म्हणतात वडिलांचं कर्ज शेवटी मुलांनाच फेडावा लागतो, पण खरंच कायदा असं सांगतो का? चला फक्त एका मिनिटात सत्य जाणून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, वडिलांनी घेतलेलं वैयक्तिक कर्ज मुलांनी त्यांच्या स्वतःच्या कमाईतून फेडणं हा कायद्याचा नियम नाही. पण याला एक महत्त्वाचा अपवाद असा आहे, जर वडिलांच्या मृत्यूनंतर तुम्ही त्यांची मालमत्ता वारसा हक्काने स्वीकारली असेल तर काही परिस्थितींमध्ये त्या वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या मूल्याच्या मर्यादेपर्यंत कर्जाची जबाबदारी येऊ शकते. म्हणजे वडिलांचं 50 लाखाचं कर्ज असेल म्हणून तुमच्या स्वतःच्या खिशातून 50 लाख भरावेच लागतील असं नाही. म्हणून बँक किंवा कोणीही तुम्ही मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून कर्ज फेडावंच लागल असं तुम्हाला म्हणत असेल तर घाई करू नका. आधी तुमचे कायदेशीर हक्क जाणून घ्या. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कोणतीही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी वकिलांचा सल्ला अवश्य घ्या. कायदेशीर सल्ला, करिअर काउन्सिलिंग, बिझनेस टिप, जनजागृती, सक्षमीकरण यासारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा. अशा सोप्या आणि कायदेशीर माहितीसाठी कायदा आणि व्यवसाय बाय प्रणवीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.